विटेवरी कर कटावरी टेवोनी जा कर कटावरी टेवोनी जा सुंदर ते धान वो विटेवरी सुंदर ते धान वो विटेवरी कर कटेवरी टेवोनी जा कटे भरी टेवनिया हरि सुंदर ते धान मुबे विटे बनी सुंदर ते धान मुबे विटे बनी कर कटावरी टेवनिया कर कटे भरी टेवनिया सुंदर ते धान मुबे विटे बनी सुंदर ते धान मुबे विटे बनी कर कटावरी टेवनिया कर कटावरी टेवनिया तुलसी हर गला कासे पीतांबर तुलसी हर गला कासे पीतांबर अवड़े निरंतर है सीधाने अवड़े निरंतर के तुलसी हर गला कासे पीतांबर तुलसी हर गला कासे पीतांबर अवड़ी निरंतर देती जान अवड़ी निरंतर देती जान तुलसी हर गला कासे पीतांबर तुलसी हर गला कासे पीतांबर अवड़े निरंतर गीति जान अवड़े निरंतर गीति जान मकर कुंडले तलपति श्रवणी मकर कुंडले तलपति श्रवणी कंदी कवस्तु मणि विराजित कंदी कवस्तु मणि विराजित मकर कुंडले तलपति श्रवणी मकर कुंडले तलपति श्रवणी कंठी कौस्तुभमणि विराजित कंठी कौस्तुभमणि हर गला कासे पीतांबर तुलसी हर गला कासे पीतांबर तुलसी हर गला कासे पीतांबर तुलसी हर गला कासे पीतांबर अवड़े निरंतर है सीधाने अवड़े निरंतर है सीधाने तुलसी हर गला कासे पीतांबर अवड़े निरंतर देती धान हो निरंतर देती तुलसी हर गला कासे पीतांबर तुलसी हर गला कासे पीतांबर अवड़े निरंतर देती जान अवड़े निरंतर देती जान देती जान तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे तुका म्हणे
विठोबा विठोबा कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम हरी जय जय राम कृष्ण हरी जय रूप पाहता लोचनी 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 लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले व साधनी पाहता लोचनी सुख झाले व साधने रूप पाहता लोचनी सुख झाले व साधनी पाहता लोचनी सुख झाले व साधने सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी ओ हा विठ्ठल बरवा ओ हा माधव बरवा मस्त मोकळा झाला आजच राहू द्या ओ हा माधव बरवा मोकळा झाला तो हा विठ्ठल तो हा माधव बरवा तो हा माधव तो हा माधव सर्व सुखाचे आगर 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 बाप रखुमा देवी वर 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 तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तू हा विठ्ठल तू हा माधव तू हा माधव तू हा माधव जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम
धरू सुपंथ अवघे धरू सुपंथ एकामेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ अवघे धरू सुपंथ अवघे धरू सुपंथ एक एका साह्य करू अवघे धरू सुपंथ अवघे धरू सुपंथ अवघे धरू सुपंथ एका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ अवघे धरू सुपंथ अवघे धरू सुपंथ कोण जाणे कैसे परी पुढे उरी ठेविता पुढे उरी ठेविता पुढे उरी ठेविता जाणे कैसे परी पुढे उरी ठेविता पुढे उरी ठेविता पुढे उरी ठेविता अवघे धन्य होऊ आता स्मरविता स्मरण स्मरविता स्मरण स्मरविता स्मरण अवघे धन्य होऊ आता स्मरविता स्मरविता स्मरण स्मरविता स्मरण कोण जाणे कैसे परी पुढे उरी ठेविता पुढे उरी ठेविता पुढे उरी ठेविता कोण जाणे कैसे परी पुढे उरी ठेविता पुढे उरी ठेविता पुढे उरी ठेविता तुका मने अवघी जोडी ते आवडी चरणांची ते आवडी चरणांची ते आवडी चरणांची तुका मुने अवघे जोडी ते आवडे चरणाची ते आवडे चरणाची ते आवडे चरणाची कोण जाणे कैसे परी पुढे उरी ठेविता पुढे उरी ठेविता पुढे उरी ठेविता कोण जाणे कैसे बरे पुढे बुरी ठेविता बुरी ठेविता पुढे बुरी ठेविता विठोबार कुमाई कुमारी विठोबार कुमाई कुमारी विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबा कुठे पवन कुठे पवन रे 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 नाम एक एक साय करो साय करो एक एक साय करो साय करो एक एक साय करो साय करो एक एक साय करो एक एक साय करो एक एक साय करो सप गम रे ग सा रे नि सा एक एक साय करो प्रभुरा एक एक साय करो अवघे धरू सुपंथ अवघे धरू सुपंथ अवघे धरू सुपंथ कोण जाणे कैसी परे कैसी परे
अवघे धरो सुपंथ हो अवघे धरू सुपंथ कोण जाणे कैसी परी कोण जाणे कैसी परी पुढे उरी ठेविता पुढे उरी पुढे उरी ठेविता ठेविता पुढे उरी पुढे उरी ठेविता पुढे उरी पुढे उरी पुढे उरी पुढे पुढे बुरी ठेवेला
एक एका साह्य करू एक एका साह्य करू अवघे धरू सुपंथ कोण जाणे कैसी परी पुढे उरी ठेविता अवघे धन्य होऊ आता अवघे धन्य होऊ आता स्मरविता स्मरण कोण जाणे कैसी परी पुढे उरी ठेविता तुका म्हणे अवघी जोडी तुका म्हणे अवघी जोडी ते आवडी चरणांची कोण जाणे कैसी परी पुढे उरी ठेविता विठ्ठल 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 महायोग पीठे तटे भीमरथ्या वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दम् परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मी कला कुसरी काहीच नेने बोलतो वचने अतिभाविका तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मस्तक हे पायावरी करी संताचा वार करी संताचा मस्तकाचे पायावरी वार करी संताचा वार करी संताचा वार करी मस्तक हे पायावरी या वार करी संताचा वार करी संताचा वार करी संताचा हे पायावरी एक एका साह्य करू एक एका साह्य करू अवघे धरू सुपंथ कोण जाणे कैसी परी पुढे उरी ठेविता आज गणेश चतुर्थी आहे घरोघर गणपती बाप्पाचं आगमन झालंय माझ्या पण घरी आज गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना केली आहे मुद्दाम होऊन आजचा दिवस रिकामा ठेवला होता म्हटलं आज घरी वेळ द्यायचा जरा रोज तर चाललंयच ना पळणं पण गेल्या काही दिवसांपूर्वी वेल्लाळे गावातील तरुणांचे फोन आले म्हणाले कीर्तन सेवा पाहिजे विचारलं मी कशा निमित्त कारण काय म्हटले राजे उमाजी नाईक यांची जयंती म्हटलं राजे उमाजी नाईकांची जयंती करताय हो कीर्तन ठेवताय हो
दिली तारीख. राजांची सेवा करायला मिळते, याच्यापेक्षा मोठं भाग्य काय असेल? इंग्रजांपासून हा भारत देश मुक्त व्हावा, हा विचार ज्या अंतःकरणामध्ये पहिल्यांदा स्फुरला आणि क्रांतीची ठिणगी पहिल्यांदा टाकायचं काम जर कोणी केलं तर या महाराष्ट्राचे भूमिपुत्र राजे उमाजी नाईकांनी केलं. ही देशाच्या दृष्टिकोनातून गौरवाची बाब आहेच, पण महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून छाती फुगवून सांगावी अशी बाब आहे की ते आमच्या महाराष्ट्राचे भूमिपुत्र होते. आणि अशा क्रांतिकारकांच्या उत्सवानिमित्त, जयंतीनिमित्त कीर्तनच झालं पाहिजे, प्रबोधनच झालं पाहिजे, विचार विनिमयच झाला पाहिजे. तरुणांचं मी अभिनंदन करतो, त्यांना काहीतरी चांगलं सुचलं. काय झालंय माहितीये का, धर्माचा उपयोग हा लोक कल्याणासाठी झाला पाहिजे. धर्माचा उपयोग हा माणसाला माणूस बनवण्यासाठी झाला पाहिजे. आणि दुर्दैव तुम्हाला सांगतोय, सध्या हिंदू धर्मामध्ये सर्वात मोठी पडझड जर काय चालू आहे तर हिंदू धर्मामध्ये धर्माच्या नावानं पैसे गोळा केले जातात आणि त्या पैशांचा उपयोग नको त्या कामांसाठी केला जातोय. आता काल परवा दहीहंडीचा कार्यक्रम झाला देशभर. भगवान श्री गोपाळ कृष्णानं जो गोपाळ काला केला, याल तर यारे लागे अवघे माझ्या मागे मागे, ना आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी. ज्या गोपाळ कृष्णानं सवंगड्यांना सोबत घेऊन धर्माचं रक्षण केलं, त्या गोपाळ कृष्णाच्या नावानं घरोघरी जाऊन पैसे जमा करायचे. का? तर दहीहंडी करतोय, दहीहंडी करतोय, दहीहंडी करतोय. आणि लोक तुम्हाला जे पैसे देतात ना, ते तुम्हाला पाहून नाही देतो, हे हिंदू धर्माचं कार्य करताय म्हणून तुम्हाला वर्गाने देतात लोक. आणि ते पैसे जमा करायचे आणि मागड्या हिरोईन आणायच्या स्टेजवर आणि त्या हिरोईनला ऊ अंट वाम मामावर नाचायला लावायचं. पोरांनी नाचायचं, त्या हिरोईननी नाचायचं, भरमसाठ पैसे घेता. या हिरोईन पैसा कोणाचा आहे? सर्वसामान्य घरातल्या माणसाचा पैसा आहे. काय आज टीव्हीवर कमी आहे का? मोबाईलमध्ये कमी आहे का? विकार वाढतील, पोरांच्या वासना वाढतील, अशी दृश्य कमी आहे का? तुम्ही अजून भर टाकू राहिले आणि ते पण धर्माच्या व्यासपीठावर. हे बघा, बाया नाचवण्याला आपला अजिबात विरोध नाही, पण तुम्ही धर्माच्या नावाने पैसा गोळा करून बाया नाचवू नका. पैसे गोळा करायचे दहीहंडीच्या नावानं आणि नाचवायच्या बाया. पोरांमधले विकार वाढवायचे, पोरं दारुडे बनवायचे, बेवडे बनवायचे. तुम्ही बघा दहीहंडीचे कार्यक्रम मागच्या काळात मी निरीक्षण केलं, बहुतांशी पोरं दारू पिऊन तिथं नाचत होते. काय लोक, काय हिंदू धर्माचा काय आदर्श घेतील आपल्या? बरं, हे बदल आपण नाही करायचे, मग कोण करणार हे बदल? आम्ही नाही सांगायचं, मग कोण सांगणार? तुम्हाला बाया नाचवायच्या ना, लोककलेला आपला विरोधच नाही भाऊ, पण नाचव. माय बायकोचा वाढदिवस आहे म्हणून मी हिरोईन आणली, नाचवितोय, नाचव. माय मुलाच्या वाढदिवसानिमित्त हिरोईन नाचवायची, बिंदास नाचव, आम्ही येतो पाहायला. मा मूळव्याध बरं झालं म्हणून हिरोईन बोलावली नाचायला, नाचव. माई शुगर आता कमी झाली म्हणून हिरोईन आणली नाचायला, नाचव ना, आम्ही येतो पाहायला. पण नालायक साला हिंदू धर्माच्या नावानं पैसे जमा करतो आणि हिंदू धर्माच्या व्यासपीठावर त्या नृत्यांगांना नाचवतो. हे धर्माच्या दृष्टिकोनातून अत्यंत हानिकारक आहे. धर्माच्या व्यासपीठावरनं धर्माचाच प्रचार प्रसार झाला पाहिजे, अधर्माचा नाही.
हा, मनोरंजन गरजेचं आहे. अरे पण त्याच्यासाठी वेगवेगळे निमित्त आहे ना तुमच्याकडं. दहीहंडीचं निमित्त करतात आणि हिंदू धर्माच्या व्यासपीठावर तसल्या पद्धतीचे प्रकार चालू आहे. माझी तर आता काय आलंय माहितीये का बरं, विषय असा झालाय, जो पोरगा दहीहंडीला जास्त पोरं जमा करील त्याला उमेदवारी. नेते लोकांना पण माझं सांगणं आहे, दहीहंडीला पोरं तर जमावले पाहिजे, पण हिरोईन बोलावून नाही. जमवा पोरं, पण असे पोरांना वाईट वळण लावून तुम्ही पोरं जमावताय आणि पुन्हा दाखवताय दादा आम्ही एवढी गर्दी जमावली. अरे तुमच्यामुळं नाही आली गर्दी, बाईमुळं आली. दाखवा ना तुमचं कर्तृत्व. वर्षभर आम्ही काय काम केलंय. कीर्तन ठेवा, प्रवचन ठेवा, व्याख्यान ठेवा, एखाद्या मुलीचंच तुम्ही चांगल्या पद्धतीने भाषण ठेवा, पण जेणेकरून पुढच्या तरुण पिढीचे विकार वाढतील, त्यांच्यातलं तमोगुण वृद्धिंगत होईल, रजोगुण वृद्धिंगत होईल. अशा पद्धतीचं समाजाला देऊन परिवर्तन काय होणार आहे समाजात? बिघडणार आहे समाज. विठ्ठल विठ्ठल म्हणून गोपाळगाला दहीहंडी डायरेक्ट नेत्यांनी सांगितलं पाहिजे, बाया नाचवाल तर तिकीट देणार नाही, बाया नाचवाल तर उमेदवारी देणार नाही. हा, तुमच्या बायकांचे वाढदिवस कारण नाचवा ना बाया, पण धर्माच्या व्यासपीठाचा अपमान करू नका. काय मध्ये तुमच्या याच्यावर? हा, मग तेच माझं म्हणणं आहे ना, धर्माच्या व्यासपीठावर धर्माचंच काम झालं पाहिजे, प्रबोधनच झालं पाहिजे. आता आज गणपती बाप्पा बसले, पुढचे 11 दिवस गणपती बाप्पाचा गजर होणार आहे. महाराष्ट्रभर नाही, देशभर होणार आहे. परदेशात सुद्धा गणपती बसवले जातात. एवढी संधी आहे महाराज. काय हेतू होता हो टिळकांचा? की जेणेकरून समाज एकत्रित यावा आणि एकत्रित समाजाचं प्रबोधन करून या इंग्रजांच्या विरोधात आपल्याला बंड पुकारता येईल, लढा पुकारता येईल. या हेतूनं टिळकांनी हा सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला. आज काय गणेशोत्सवाची तरी परिस्थिती हो. भले भले डीजे लावले, भले भले डेकोरेशन केले, आणि लोक जे पैसा देताय ना तुम्हाला, धर्माच्या नावाने देताय हो. बाप्पाचा कार्यक्रम करताय, ही वर्गणी घ्या. देवाचा कार्यक्रम करताय, ही वर्गणी घ्या. त्या देवाच्या कार्यक्रमामधनं देवाचं काम किती पुढे जातंय मला सांगा. अनेक मंडळांमध्ये माझी सगळ्या गणपती मंडळांना विनंती आहे की 11 दिवस नको ते तमोगुणी गाणे वाजवू नका. गाणे लावायचेच असतील तर गणपती बाप्पाचे लावा, छत्रपती शिवाजी महाराजांचे लावा आणि राष्ट्रपुरुषांचे लावा. आम्ही अभिनंदन करू. अहो, गणेशोत्सवामध्ये काय गाणी? आप्पाचा नाद करायचा नाही, आप्पाकडं क्रेडिटचं कार्ड आहे. हे गाणे गणेशोत्सवात मग इज्जत घालवायचं काम चाललं. आपणच आपल्या धर्माची हानी करतोय. पुन्हा आपण म्हणतो हिंदू धर्माचा प्रचार प्रसार कमी होतोय, लोक हिंदू धर्मापासून लांब जात आहे. आपण कारणीभूत आहे ना त्याला. या 11 दिवसांमध्ये जेवढं समाजाचं प्रबोधन करता येईल तेवढं करून घेतलं पाहिजे. गणपतीच्या नावानं लोक जमतात, गणपतीच्या नावानं लोक पैसे देतात. माझं तर सगळ्या महाराष्ट्रातल्या सगळ्या गणपती मंडळांना विनंती आहे, काही 11 दिवस तुम्हाला करता नाही आलं हरकत नाही, पण या 11 दिवसांमध्ये जमलेल्या लोकांना तुम्ही द केरळा स्टोरी आणि काश्मीर फाईल्स हे 2 चित्रपट लोकांना दाखवा. तुमचं गणपती मंडळ विजयी झालं. जर महाराष्ट्रातल्या पुरींना द केरळा स्टोरी चित्रपट दाखवला ना, महाराष्ट्रात एकही लव जिहादचा किस्सा होणार नाही, मी खात्रीने सांगतो. द केरळा स्टोरी चित्रपट पाहिला ना, पुरींचे डोळेच उघडे होतात वास्तविकता काय. आणि द काश्मीर फाईल्स पिक्चर दाखवला ना की आपण अल्पसंख्याक झाल्यानंतर काय जिरती हे हिंदूंना कळल. आणि त्यामुळं गणपती मंडळांना विनंती आहे, द काश्मीर फाईल्स, द केरळा स्टोरी हे चित्रपट जनमानसापर्यंत पोहोचवा ना. अहो, तुम्हाला संधी ना, आरतीला आलेले लोक बसवायचे, स्क्रीनवर चित्रपट लावायचा आणि बघा ना राव, काय त्याला लय खर्च आहे का? पण एक प्रबोधनाची इच्छा पाहिजे अंतःकरणामध्ये. या जगाचं, या समाजाचं कल्याण झालं पाहिजे, ही इच्छा अंतःकरणामध्ये पाहिजे. पोरांमध्ये परिवर्तन होईल. अहो, रोज गाणे अहो आता जे तुम्ही डीजेवर वाजवताय ना ते इतकं स्वस्त झालंय. फक्त मोबाईलमध्ये ते इयरफोनची पिन टाकलायची आहे आणि कानात ते बोळे घालायचे, झाला ना डीजे. ते बोळे कानात घातले का डीजेचे.
फक्त जगाला त्याचा त्रास होत नाही, तुम्ही डीजेच्या तालावर नाचताय, इतका रिदम येतोय. ते जुनं झालं आता. अख्ख्या गावाचे कान खराब करायचे, भिंतींना धडका भरवायचा, जुनं झालं ते. आता ज्याला लई जोर आला ना नाचायचा, त्यांनी फक्त इयरफोनची पिन फोन मध्ये ढकलायची आणि कानात बोळे घालायचे, काय उड्या मारायच्या तेवढ्या मार, आणि लोकांना त्रास नाही ना त्याचा. पण काय समाजाची पण एक भावना आहे, आम्हाला तर आनंद मिळाला पाहिजे पण लोक सुखानं झोपले नाही पाहिजे. विठ्ठल 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 विठ्ठल. बदल झाले पाहिजे समाजात. त्याच्यासाठी हे धार्मिक सगळे कार्यक्रम, हे धर्माची व्यासपीठ. आज तुम्ही सांगा का जमला तिथं? संग्राम बापूसाठी जमलात का? राजे उमाजी नायकांसाठी जमलात. या पोरांनी काही जरी केलं असतं, काही करू द्या त्यांनी, तुम्हाला येणंच होतं का? कार्यक्रम राजांचा आहे. मग राजांसाठी येणाऱ्या लोकांना आपण काय द्यायचंय हे सुद्धा बोलावणाऱ्यांनी ठरवलं पाहिजे. हा, तुम्हाला राजांच्या नावाने आम्ही माती जरी वाढली ना आज तुमच्या ताटात, तुम्ही घेऊन जाल, जाऊ द्या जयंतीचा महाप्रसाद आहे, ताटात माती वाढली तरी घेऊन जाल. पण आमचं कर्तव्य आहे की ज्या व्यक्तिमत्वानं अवघं आयुष्य जर धर्मासाठी घालवलं असेल, राष्ट्रासाठी घालवलं असेल, संस्कृतीसाठी घालवलं असेल, तर त्या व्यक्तिमत्वाच्या नावानं आम्ही लोक जमा करून त्यांना देतोय काय याचा विचार करणं आमचं काम आहे. विठ्ठल विठ्ठल. लोक धर्मासाठी आज अंगावर घ्यायला लागली लोकांना. आज किती नाही म्हणा, पण मन तर रामगिरी महाराज. आज प्रत्येक पावलावर संकट आहे त्यांच्या, प्रत्येक पावलावर संकट उभं आहे. पण काय त्यांचं करावं तेवढं कौतुक थोडं आहे महाराज. रामगिरी महाराज देशाच्या कल्याणासाठी, राष्ट्राच्या हितासाठी मागे एक वक्तव्य केलं, आणि त्या वक्तव्यानंतर देशभर त्यांच्या विरोधात मोर्चे निघाले. पण रामगिरी महाराज काय म्हटले? मी बोललोय, मी माझ्या वक्तव्यावर ठाम आहे, काय कारवाई व्हायची ती व्हाऊ द्या, मी सामोरे जायला तयार आहे. अहो दुसरं एखादं असतं ना, काय म्हटलं असतं माहितीये का? भावनेच्या भरात बोलून गेलो, माफ करा, बाळ नाही चुकणार तर मग कोण चुकणार? आम्हाला महाराज लोकांना पदरात तुम्ही नाही घेणार, मग कोण घेणार? असला शंडपणा नाही, वक्तव्यावर ठाम. आणि असे वाघ जोपर्यंत महाराष्ट्रात जिवंत आहे ना, इथल्या हिंदू धर्माला धोका नाही. आणि स्वतः मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांनी सांगितलं, साधूच्या केसाला पण धक्का लागू देणार नाही. मुख्यमंत्र्यांचे आभारच आहे. पण साहेब, आज पुन्हा मोर्चे निघताय, निवेदन दिले जात आहे की रामगिरी महाराजांवर कारवाई करा. अरे तुम्ही बोलले तर अभिव्यक्ती स्वातंत्र्य, आणि आम्ही बोललो तर धार्मिक तेढ, हा कोणता न्याय? मी सांगतो, मुख्यमंत्र्यांनी तर शब्द दिलायच, साधूच्या केसाला धक्का लागू देणार नाही. पण तुम्ही आम्ही सगळ्या हिंदूंनी वज्रमुठ बांधली पाहिजे, महंत रामगिरी महाराजांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे. आणि सांगितलं पाहिजे सरकारला पण आणि प्रशासनाला पण की उद्या रामगिरी महाराजांच्या बाबतीत काही धोका झाला, त्यांना अटक झाली किंवा त्यांच्यावर कारवाई झाली, तर महाराष्ट्रामध्ये कुरुक्षेत्राचं दर्शन होईल, हे हिंदूंनी पण सांगितलं पाहिजे. हिंदूंची एकजूट दाखवून दिली पाहिजे. काय त्या व्यक्तिमत्वाचा व्यक्तिगत स्वार्थ आहे? बुडते हे जन न देखवे डोळा आणि येतो कळवळा म्हणून या. अहो लोकांचं नुकसान नाही पावत साधूला, साधू निर्भीडच पाहिजे. तुका म्हणे भीड खोटी, लाभ विचाराचे पोटी. जर जिथं विचार नाही तिथं काय विकास होणार आहे? म्हणून तुम्ही आम्ही सुद्धा अशा प्रसंगी उभं राहिलं पाहिजे साधूच्या पाठीमागं खंबीरपणे. आणि जेव्हा साधूच्या मागं समाज उभा राहील तेव्हाच त्या समाजाचा उत्कर्ष होणार आहे. विठ्ठल विठ्ठल. हे जे क्रांतीवीर उमाजी नाईक, त्यांचं चरित्र जर ऐकलं ना, तर तुम्हाला आम्हाला हे वाटेल की अरे त्यांच्या वंशावळीत आम्ही जन्माला आलोय, किती भाग्यवान आहे आपण. आणि थोडीशी खंतही वाटेल की ते काय करत होते मी काय करतोय. हो, अंगावर काटा येईल तुमच्या. हे
उमाजी नाईक यांचा तालुका पुरंदर, भिवरी गाव, आणि यांचा जो परिवार आहे, यांचं जे आडनाव आहे ते खोमणे. खोमणे, बरं का, खोमणे. या उमाजी नाईकांचा परिवार परंपरेने छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेवेत आहे आणि पुरंदरचा किल्ला राखण करण्याची जबाबदारी या नाईक घराण्यावर आहे. म्हणजे यांना नाईक हा किताब मिळालेला आहे, पुरस्कार मिळालेला आहे, बरं का. यांचं आडनाव खोमणे, पण यांच्या कर्तृत्वामुळं, यांच्या युद्ध कौशल्यामुळं, यांच्या प्रामाणिकपणामुळं, राष्ट्रनिष्ठेमुळं यांना नाईक हा पुरस्कार मिळाला. आणि हे उमाजी नाईक तर पुरंदर किल्ल्याचा सांभाळ यांच्याकडे सगळा होता. पण जेव्हा इंग्रजांनी आक्रमण केलं या देशावर आणि इंग्रज या देशाचे लोचके तोडायला लागले, श्रीमंत होता महाराज हा देश, सोन्याचा धूर निघत होता, पण काय झालं माहितीये का, परकीयांनी मोठ्या प्रमाणात लुटला आणि त्याचा परिणाम आज आपण भोगतोय. पोरं बेरोजगार आहे, आजही आपण विकसित नाही, विकसनशील आहे. विश्वगुरु, जगाला नेतृत्व करणारा हा देश, पण या देशाची आर्थिक परिस्थिती ढासळली. सांस्कृतिक ठेव्याची विटंबना करण्याचं काम त्या लोकांनी केलं. आणि हे इंग्रज जेव्हा दहशत पसरवत होते, ईस्ट इंडिया कंपनीचा प्रचार प्रसार करत होते, एक 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 भाग काबीज करत होते. महाराष्ट्रातही त्यांनी मराठेशाहीचा पराभव करून इंग्रजांचं सरकार स्थापन केलं. आणि पुरंदर किल्ला जो होता त्याचा सांभाळ त्यांनी या नाईक परिवाराकडून काढून घेतला आणि त्यांच्या लोकांकडे दिला. हे परिवार, त्या भागातले सगळे, आपली मंडळी रस्त्यावर आली ना, कामच नाही तर खाणार काय, यांची कामं हिसकावून घेतली. हे बघा, विकास झालाच पाहिजे, पण विकासाच्या नावावर कुणी रस्त्यावर येता कामा नाही, याची सुद्धा जबाबदारी घेतली पाहिजे, तर आपण पुढे चाललोय. आमच्या विकासाच्या नावाखाली जर समाजातील माणसं बेरोजगार होत असतील तर तो कुठंतरी माणुसकीला काळीमाच आहे. आणि हे सगळे रस्त्यावर आली, वज्रमूठ बांधली उमाजी नाईकांनी. या इंग्रजांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. आणि इंग्रजांच्या विरोधात या महाराष्ट्राच्या मातीत पहिल्यांदा बंड जर कोणी पुकारलं तर ते क्रांतीवीर उमाजी नाईकांनी पुकारलं. त्यांनी सुरुवात केली. यांना लुबाडायचं, आपला पैसा आहे, यांच्या बापाची जहागिरी नाहीये, आपलाच पैसा घेतात आणि आपल्यावर शासन करतात, यांना धडा शिकवला पाहिजे. उमाजी नाईक पेटून उठले, सवंगड्यांना गोळा करायला सुरुवात केली. मग विठ्ठोजी नाईक असतील, इतर सहकारी असतील, अशी पोरं वज्रमूठ बांधली आणि सगळी पोरं एक दिलानं उमाजी नाईकांना साथ देऊ लागली. एक 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 महाराज असं नाव झालं, असं नाव झालं. इंग्रजांनी उमाजीराजांना अटक केली. इंग्रज अटक कधी करायचे माहितीये का, त्यांना कळालं हे अंगलट येणार रे, का त्याला आत टाकलाच म्हणून समजायचं. स्वातंत्र्यवीर सावरकर, त्यांच्या लक्षात आलं होतं हे अवघड जागेवरचं दुःख नाही. अटक उमाजी नाईकांची पण त्यांनी धास्ती घेतली आणि त्यांना वाटलं अटक करू याला. इंग्रजांनी उमाजीराजे नाईकांना अटक केली भाऊ. आणि अटक झाल्यानंतर तुरुंगामध्ये राजेंनी अभ्यास करायला सुरुवात केलं, वाचायला शिकले, लिहायला शिकले. अर्थात तो 1 वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांनी अभ्यास केला. आणि महाराज, वाघ जेव्हा 2 पावलं मागे जातो ना, तेव्हा तो माघार घेण्यासाठी नाही जात, त्याला लांब उडी मारायची असली की ते 2 पावलं मागे जाते. आणि ते 1 वर्ष म्हणजे ते एक लांब उडी घेण्यासाठीचं ते 1 वर्ष होतं. आणि जसेच उमाजीराजे बाहेर आले बाबा, ती एक तर 1 वर्षभर आत टाकलं तो राग, आतमध्ये अभ्यास केला. इंग्रजांना सळू का पळू करून सोडलं. दिसले इंग्रज का कापायचे,
लुटायचे. इतका धाक फुटला, इतका धाक फुटला, इतका धाक फुटला भाऊ, की उमाजी नाईक म्हटलं का चाळा चाळा कापायचे इंग्रज. इंग्रज म्हणजे साधी औषधी नव्हती बरं का. 150 वर्ष हुकूमत केली तर म्हणजे काय ती सामान्य होती का. जी शस्त्रास्त्र आजही आपल्याकडे अवेलेबल नाही ती त्यांच्याकडे त्या काळात अवेलेबल होती. त्या इंग्रजांना थरकाप सुटणारा आपल्या महाराष्ट्राचा पट्ट्या होता. किती अभिमानाची बाब आहे. हा, चळा चळा कापायचे इंग्रज भाऊ उमाजीराजे नाईक म्हटल्यावर. त्यांनी पत्रकच काढली. मी म्हटलो ना, तुरुंगात शिक्षण घेतलं, लिहायला शिकले, वाचायला शिकले. त्यांनी पत्रकं काढली, आपल्या लोकांचं प्रबोधन करायला सुरुवात केली की हे इंग्रज आपल्याला लुटताय, आपल्याच वाटेवर येऊन आपली वाटमारी करताय, या इंग्रजांकडच्या नोकऱ्या सोडा. माता मावल्यांनो नीट ऐका, राजांनी पत्रकं काढली, या इंग्रजांकडच्या नोकऱ्या सोडा, हेच परकीय आहे आणि आपल्याला नोकर करून ठेवलंय, यांची लायकी काय. इंग्रजांच्या विरुद्ध बंड पुकारा, आंदोलन करा, यांना लुटा, मारा, हाना, काय करायचंय ते करा. आणि मग लोकांना जाणवलं की कधीतरी आमच्या बाजूने बोलणारा कोणीतरी पठ्ठ्या जन्माला आलाय. आणि दादा, त्या दिवसापासनं उमाजी नाईक फक्त उमाजी नाईक नाही राहिले, तर उमाजी राजे नाईक झाले. त्यांना राजे म्हणायला लागली लोक. लोकांना एक आशास्थान वाटलं भाऊ की आमचा वाली आहे कोणीतरी, आमचं रक्षण करणार आहे कोणतरी. गोरगरिबावर जर अन्याय होत असेल आणि उमाजी राजेंपर्यंत ती माहिती गेली, कार्यक्रमच वाजवणार पुढच्याचा. महिलेवर जर अत्याचार होत असेल, तिचा कोणी छळ करत असेल आणि उमाजी राजेंपर्यंत माहिती गेली, हातपायच तोडणार महाराज. असा एक दरारा निर्माण केला. आणि ती पत्रकं वाटली, लोकांना आशा वाटली की आपल्याला आता ही व्यक्ती आपल्यासाठी काहीतरी करेल. दादा, इंग्रजांना साधा घाम फोडला काय. इंग्रज ना इतके धास्तवले, इतके धास्तवले, इतके धास्तवले, इंग्रजांनी इनाम जाहीर केला की जो उमाजी राजा नाईकाला आम्हाला पकडून देईल त्याला 10,000 रुपये बक्षीस आणि 400 बिघे जमीन. म्हणजे आता 200 एकर ना, 400 बिघे म्हणजे 200 एकर भाऊ. त्या काळात 10,000 आणि 200 एकर जमीन. अहो, आत्ता एखाद्या वेल्लाड्यातला जर आपल्याला पकडायचा असेल तर 10,000 म्हणायची गरज आहे का. 1000 म्हटलं तरी होतंय काम. 1000 लय झाले. 1000 का आलो, 190. अहो 190 काय आलं एवढे. मग विचार करा, 10,000 इनाम ज्या व्यक्तिमत्वासाठी जाहीर झाला, 200 एकर जमीन ज्या व्यक्तिमत्वासाठी जाहीर झाली, ते व्यक्तिमत्व सिंह होतं हे सांगायची मी गरज नाही आहे. तो टायगरच होता, वाघच होता, नरसिंहच होता. म्हणजे बातमी पसरली की इंग्रजांनी 10,000चा इनाम आणि 200 एकर 400 बिघे 200 एकर शेती, वाऱ्यासारखी बातमी पसरली. आणि दादा, आपल्याला जो शाप आहे ना, हमें तो अपनों ने लूटा, गैरों में कहा दम था, हमारी कश्ती वहां डूबी जा पाणी कम था. आपल्याला शाप आहे हो, परकीयांपासून आपल्याला धोकाच नाही, आपण त्यांना पुरून उरतोय. चिल्लर दे आपल्यासाठी. आपल्याला धोका आपल्यातल्या फितुरांपासून आहे. आपल्यातले जे फितुरे ना, त्यांचा धोका आहे आपल्याला. स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणाले होते, मी या इंग्रजांना घाबरत नाही आणि मी परधर्मीयांना घाबरत नाही, मी घाबरतो हिंदूंना. या बाकीच्यांना आपण पुरून उरू, पण आपले जेव्हा फितूर होतात तेव्हा हानी धर्माचीच होती. काय दुर्दैव. उमाजी राजे नाईकांनी काळोबा नायकाला, नाना चव्हाण, काहीतरी अंतर्गत थोडेफार विषय होते.
या दोन लोकांनी इत्तंभूत माहिती इंग्रजांपर्यंत पोहोचवली की उमाजीराजे कुठं सापडतील. साहेब, इत्तंभूत माहिती पोहोचवली. बघा बरं का आपल्याला फितुरीचा कसा शाप आहे. ज्याच्यावर 10,000 इनाम लावलाय आणि 200 एकर शेती, तो माणूस काय उंचीचा असेल भाऊ. फितूर झाली दोन लोक. नोंदी बरं का, मी पुराव्यानिशी बोलतोय. यांनी माहिती पुरवली हो इंग्रजांना, उमाजीराजे कुठं सापडतील. आता या बघा धर्मवीर संभाजी महाराजांच्या बाबतीत काय झालं, काय झालं संभाजी राजांच्या. मी नीट ऐका, तुम्ही जीवाचे कान करून ऐका. जोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज हयात होते आणि हिंदवी स्वराज्याचा विस्तार चालू होता, औरंगजेबाला कधीच वाटलं नाही का हे थांबवलं पाहिजे. औरंगजेबाला काय वाटायचं माहितीये का, मी तो उभ्या देशाचा बादशाह आहे आणि हे काय करणार आहे. त्याने सिरियसली घेतलंच नाही. म्हणून शिवरायांच्या काळात औरंगजेब महाराष्ट्रात नाही आला. त्याने सरदार पाठवले, कार्यकर्ते पाठवले, जा रे तिकडे बघून या. हा, एवढं त्याने गांभीर्य घेतलंच नाही त्या घटनेचं की एक किती अंगलट येणार आहे आपल्या. पण शिवरायांचा कार्यकाळ संपला आणि धर्मवीर छत्रपती संभाजी राजांचा कार्यकाळ सुरू झाला. ते ॲडव्हान्स व्हर्जन होतं महाराज, अपडेट व्हर्जन होतं, अपडेट. महाराज संभाजी राजा सिंहाच्या जबड्यात घालून हात मोजीन दात ही जात मर्द मराठ्याची. अहो, मराठेशाही अशी पुढे घेऊन जात असताना संभाजी राजांचं कर्तृत्व इतकं जबरदस्त होतं. त्या जुन्या औरंगाबादमध्ये बुऱ्हाणपूरमध्ये संभाजी महाराज येणारे म्हटल्यावर लॉकडाऊन व्हायचं, डायरेक्ट लॉकडाऊन. दारं खिडक्या बंद करून ते सगळे लपून बसायचे. का? संभाजीराजे तेवढे आक्रमक होते, धर्मनिष्ठ होते. आणि असा विस्तार चालला होता राज्याचा. दिल्लीत औरंगजेबाची खुर्ची हल्ली महाराज. आणि औरंगजेबाला जाणवलं की आता मलाच जावं लागेल स्वतः. माणूस जेव्हा सिरियस विषय असेल तेव्हा काय म्हणतो, आता मी स्वतः जातो बाबा, कार्यकर्ते पाठवून होणार नाही, पोरं पाठवून होणार नाही, मला स्वतः जावं लागेल. औरंगजेब म्हटला मला स्वतःला जावं लागेल. त्यांनी माहिती घेतली किती सैन्य आहे संभाजीराजाचं. आत्ता म्हटला 2 लाख आहे. माहिती भेटली 2 लाख सैन्य. 2 लाख सैन्याचा पराभव करायला औरंगजेब सैन्य किती घेऊन येतोय? 7 लाख. म्हणजे 2 लाखाचा पराभव करायला जेव्हा पुढचा गडी 7 लाख सैन्य घेऊन येतोय, म्हणजे या 2 लाखाची ताकद किती असेल, दहशत किती असेल. एकाला मारायला जेव्हा 2 जातात पटण्यासारखे चालले, पण एकाला मारायला 5 निघाले, समजायचं पुढचा डॉन आहे, समोरचा भाई आहे. 7 लाख सैन्य घेऊन आलं. त्याला वाटलं आत्ता जाऊन संपवून येतो भाऊ, आत्ता जाऊन संपवून येतो. धर्मवीर छत्रपती संभाजी राजांनी 9 वर्ष औरंग्याला तर पत्ता लागू दिला नाही. नुसता खातय सैन्य, झोपतय. तो रामशेज किल्ला, त्यांना कळालं यांची श्रीमंती, किल्ले, गड किल्ले, किल्ले घेऊ म्हणे. 6 वर्ष लढावला तो किल्ला, भेटूच दिला नाही. वैतागला औरंग्या, अक्षरशः वैतागला. अन्नधान्य संपायला लागलं. आणि जेव्हा औरंगजेब इकडे येत होता तेव्हा युपी, इकडे राजस्थान, तिकडची पुन्हा आपली हिंदू लागली ना सक्रिय व्हायला. नेता बाजूला गेला की इकडे सक्रिय होतात ना विरोधक लगेच. नेत्याचं दुर्लक्ष झालं का विरोधक सक्रिय होऊन जातात. ते पुन्हा आपला हिंदू धर्म तिकडे वाढायला लागला. म्हणजे संभाजी राजांचे उपकार आहे, देशावर उपकार आहे. आणि 9 वर्ष त्याला असाच झुलवत ठेवला, नाही सापडला औरंग्याला. पण मी म्हटलो ना, हमे तो आपनो ने लुटा. सख्खा मेवना, बायकोचा सख्खा भाऊ गणोजी शिर्के फितूर झाले. काहीतरी वतनाचा विषय होता. ते एक दिवस गेले सईबाई आई साहेबांकडं. म्हणाले, अगं छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं होतं की बा शिर्क्यांच्या घरात पाळणा हल्ला की त्यांना वतन देऊन टाकू. आता पाळणा हल्ला, पोरं मोठे झाले, तुम्ही काही विषयच घ्याय ना वतनाचा. आईसाहेब म्हटल्या, दादा तुला लाज वाटते का रे? इथं स्वराज्यच वाचल का नाही त्याचा भरोसा नाही. तो औरंगजेब तळ ठोकून बसलाय महाराष्ट्रात, त्याला परतवून लावणं आपलं सगळ्यांचं आत्ता मूळ कर्तव्य आहे.
आणि तू वतनाचं बोलतोय. हे जर मी त्यांना सांगितलं तर त्यांना किती वाईट वाटल. ते झोपत नाही रे, रात्रंदिवस मोहिमा आखत राहत्या की स्वराज्य कसं वाचवायचं. तुला वतनाचं पडलं. त्या गणोजी शिर्केला तो अपमान वाटला आणि महाराज जो गेला निघून बहिणीचा निरोप घेऊन डायरेक्ट औरंगजेबाला जाऊन भेटला. म्हटलं मा वतन द्या, तुम्हाला मी संभाजी राजा देतो. हा इतिहास आहे महाराज मराठ्यांचा. संभाजी राजा देतो म्हटले. झाला ना घात महाराज. संगमेश्वराला त्या मुकर्रब खानानं साखळदांडामध्ये कैद केलं संभाजी राजांना. आणि मी तुम्हाला सांगतो 32व्या वर्षी संभाजी राजांना हे जग सोडावा लागला. तुकडे तुकडे पाडले औरंगजेबाने. तुम्हाला सगळा विषय माहिती आहे, पण मी तुम्हाला त्याच्या पुढचं सांगतो. झेप इतकी मोठी होती, कर्तृत्व इतकं मोठं होतं की 32व्या वर्षी छत्रपती संभाजी राजे गेले, पण पराक्रमाचे डोंगर रचून ठेवले 32 पर्यंत. त्या व्यक्तिमत्वाला अजून पुढचे जर 50-50 वर्ष आयुष्य लाभलं असतं तर महाराष्ट्रात फडकणारा भगवा त्यांनी जगात फडकवून दाखवला असतं. एवढी त्यांचं कर्तृत्व. जगाच्या मातीत काना कोपऱ्यात तो फडकवण्याची त्यांची धमक होती. हो जिंकावगा कटुनी मराव एजिया महाराटाव. जिंकावगा कटुनी मराव एजिया महाराटाव. लढुनी मराव हरुनी जगाव एजिया महाराटाव. हे देजा पायी सारे विसरू धर्मा पायी सारे विसरू माया ममता नाती हो. माया ममता नाते सुरामी सरदार काय कुणाची भीती. देव देशाल धर्मा पायी देव देशाल धर्मा पायी प्राण घेतल हाती हो. प्राण घेतल हाती पुराणी सरदार काय कुणाची भीती. पुराणी सरदार काय कुणाचे काय कुणाचे काय कुणाची भीती. जय श्रीराम. तेच झालं संभाजी राजांच्या बाबतीत. फितुरी नडली महाराज आणि उमाजीराजे नायकांच्या बाबतीत सुद्धा तेच झालं. इंग्रजांना नाही सापडले ते, पण आपली लोक फितूर झाली. आपल्या लोकांनी टीप दिली आणि उमाजीराजे नायकांना अटक झाली. किती क्रूर होते इंग्रज मी तुम्हाला सांगतो. आपल्याकडं म्हणतात ना की मेल्यावर वैर संपतं ना वैर, नाही का? आपण म्हणतो आता मेल्यावर वैर कसलं हो, मेल्यावर वैर संपलं. ती इतकी नालायक होते, मेल्यावर सुद्धा वैर संपत नव्हतं. त्यांनी आमच्या उमाजीराजे नायकांना फाशी दिली भाऊ. आणि फाशी दिल्यावर त्या प्रेताची विटंबना कशी केली माहितीये का? टांगून ठेवलं पुण्यात झाडाला, प्रेत टांगून ठेवलं. इतके नालायक होते, इतके नीच होते इंग्रज की येणाऱ्या जाणाऱ्या लोकांनी पाहिलं पाहिजे की इंग्रजांच्या विरोधात बंड पुकारल्यावर आम्ही काय परिस्थिती करतो. दहशत निर्माण झाली पाहिजे. ही लोक म्हणत होते ना आता राजा आम्हाला स्वातंत्र्य देईल, राजा आम्हाला स्वातंत्र्य देईल, इंग्रजांपासून सुटका देईल. ते इंग्रज इतके नीच होते, त्या प्रेताला कावळ्या चिमण्यांनी खाल्लं महाराज, लटकून ठेवलं झाडाला. इतक्या पातळीचे हे इंग्रज. आणि म्हणून आम्ही जे म्हणतोय ना स्वदेशी अपनाव, स्वदेशी अपनाव, स्वदेशी अपनाव, वस्तूच नाही माणसं सुद्धा. नुसत्या वस्तूच नाही स्वदेशी वापरायच्या, माणसं सुद्धा स्वदेशीच पाहिजे देशात. हे परकीय आहे ना, ह्याला खायलाच सुटलेले फक्त, दुसरा काही विषय नाही. प्रेताची विटंबना झाली. आणि माझा फार चांगला मुद्दा तुम्हाला सांगतो पुढचा. त्या इंग्रज अधिकाऱ्याने नमूद करून ठेवलं. काय नमूद करून ठेवलं माहितीये?
हा उमाजी राजे नाईक आम्हाला संपवणं गरजेचं होतं. कारण हा जर जिवंत राहत असता, हा उमाजी राजा जर जिवंत राहिला असता, तर या महाराष्ट्राला दुसरा छत्रपती शिवाजी महाराज भेटला असता. हे इंग्रजांचे उद्गार आहे की उमाजी राजे नाईक म्हणजे दुसरा छत्रपती शिवाजी महाराजांचा अवतार होता म्हणे. हा शिवरायांनी जी क्रांती केली मुघलांच्या विरोधात आणि इथं भगवा फडकवून दाखवला, सवंगड्यांना सोबत घेऊन, मुठभर मावळ्यांना सोबत घेऊन, तेच स्वप्न त्यांचे आदर्श होते छत्रपती शिवाजी महाराज. आईने काय सांगितलं तर शिवाजी महाराजांच्या कथा सांगितल्या, जिजाऊ साहेबांच्या कथा सांगितल्या, संभाजी राजाच्या कथा सांगितल्या आणि त्या सगळ्या विचारांनी प्रभावित झालेले उमाजी नाईक. ते म्हणाले जर या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राजा होऊन गेलेला असेल तर मी या महाराष्ट्रात पुन्हा ती क्रांती निर्माण करू शकतो. इंग्रजांनी कबुली देऊन टाकली की त्यांना संपवणं आम्हाला गरजेचं होतं, कारण जर ते जिवंत राहत होते तर या महाराष्ट्राला दुसरा छत्रपती शिवाजी मिळत होता. किती मोठा गौरव आहे, किती मोठा अभिमान आहे तुमच्या आमच्या सगळ्या मावळ्यांसाठी महाराज. पण नडली ती आपल्यातलीच फितुरी. आणि म्हणून जगद्गुरु भगवान श्री तुकाराम महाराजांनी सांगितलं की बाबांनो, आपल्याला जर धर्म टिकवायचा असेल, देश टिकवायचा असेल आणि इथल्या देवाची उपासना टिकवायची असेल तर असा एकमेकांचा विरोध करून चालणार नाही, एकमेकांना सहकार्य करावं लागेल. पहिलं चरण. एक एक साझ करू, 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 एक साझ करू, एक एक साझ करू, एक एक साझ करू, एक एक साझ करू, एक एक साझ करू, अवघे धरू सुपंथ, एक एक साझ करू, अवघे धरू सुपंथ, अवघे धरू सुपंथ, अवघे धरू सुपंथ. हो कोण जाणे कैसी परी, हो कोण जाणे कैसी परी, हो कोण जाणे कैसी परी, कोण जाणे कैसी परी, कोण जाणे त्याचे बरी, हे कोण जाणे कैसी परी, हो कोण जाणे कैसी परी, हा कोण जाणे कैसी परी, कोण जाणे त्याचे बरी, हो काय करू, अवघे धरू सुपंथ, अवघे धरू सुपंथ, अवघे धरू सुपंथ, एक एक साझ करू, अवघे धरू सुपंथ, अवघे धरू सुपंथ, अवघे धरू सुपंथ, सुपंथ, सुपंथ. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, पांडुरंग विठ्ठला, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, टाळी वाजवा मायबाप. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, रखुमाई विठ्ठला, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, रखुमाई विठ्ठला, विठ्ठल विठ्ठल
विठ्ठल विठ्ठला खंडेराव महाराज विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला खंडेराव महाराज विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला जेजुरी गड विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठला जप मेरे राम जी का आवन होगा शबरी की कुटिया का पावन होगा जब मेरे राम जी का आवन होगा शबरी की कुटिया का पावन होगा जब मेरे राम जी का आवन होगा शबरी की कुटिया का पावन होगा जब मेरे राम जी का आवन होगा शबरी के कुटिया का पावन होगा आएंगे जब रघुराई तब आसन पर बिठाओगे मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाओगे आएंगे रघुराम जब में आसन पे बिठाओगे मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाओगे आएंगे जब रघुराई तब आसन पर बिठाओगे मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाओ मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाओ साथ साथ लखन जी का दर्शन होगा शबरी की कुटिया का पावन होगा जब मेरे राम जी का पावन होगा शबरी की कुटिया का रघुपति राघव राजा राम पतित पावन सीता रघुपति राघव राजा राम पतित पावन सीता रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित ताळी वाजवायची रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम राम आएंगे आएंगे राम आएंगे 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 मेरे जन्मों के सारे पाप मिट जाएंगे राम आएंगे मेरे जन्मों के महाराज भूल जाएंगे राम आएंगे राम आएंगे तो अंगना सजाऊंगी राम आएंगे तो अंगना सजाओगे दीप जला के दिवाली मैं मनाऊंगी दीप जला के दिवाली में मनाओ मेरे झोपड़ी के बाग आज खुल जाएंगे राम आएंगे झोपड़ी के बाग आज खुल जाएंगे आएंगे मेरे भारत का बच्चा बच्चा
मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय उमा जी बोलेगा मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय जिजाऊ बोलेगा विठोबार कुमाई एक एका साह्य करू अवघे धरू सुपंथ. आपण सगळ्यांनी एकत्रित येऊन सुपंथ धरायचा आहे, अर्थात चांगला रस्ता स्वीकारायचा आहे, चांगला मार्ग स्वीकारायचा आहे. आज तुम्हाला सांगतो आपल्या समाजाचं इतकं प्रबोधन करायची गरज आहे. खूप काम करावं लागणार आहे आपल्याला भाऊ. आपल्या बाबतीत इतके षडयंत्र सुरू आहे ना, इतके षडयंत्र सुरू आहे. कोणत्या म्हणजे काय आपले पूर्वज होते राव, छत्रपती शिवाजी महाराज असतील, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज असतील, राजे उमाजी नाईक असतील, लवजी वस्ताद साळवे असतील. अहो ये ना नरसिंह होते हो, आणि आज दुर्दैव आपली लोक बेवडी झाली हो. एक झापट टाकली ना मरल डायरेक्ट आपल्याकडचं. आता अशी परिस्थिती हो. काय आम्हाला इतक्या अपेक्षा आहे तुम्हाला सांगतो. आम्ही आहे ना, हे बघा शेवटी आमच्याकडं प्रबोधनाचं काम आहे. आम्ही काय करणार आहे, सांगणार आहे असं वागा तसं वागा. पण उद्या जेव्हा रस्त्यावर उतरून 2 हात करायची वेळ येणार आहे ना, तेव्हा गरज तुमची, एवढं लक्षात ठेवा. पण षडयंत्र असे सुरू आहे. आपले लोक दारू पेले पाहिजे, आपले लोक गुटखे तंबाखू खाल्ले पाहिजे, पाव खाल्ले पाहिजे, आणि वाळकुटे झाले पाहिजे. वाळकुटे की एक मारली का डायरेक्ट मेलच पाहिजे जागेवर. हे सगळे षडयंत्र सुरू आहे. माही तुम्हाला विनंती आहे, आज विनंती आहे. काय झालं माहिती आहे का, माणसं इतकी नालायक झाली स्वार्थासाठी ना. पुढच्याचं पार म्हणजे माई बिडी पेटावी म्हणून पुढच्याची दाढी जाळली तरी चालती. खुशालराव निवडणुका आल्यावर दारू पाजतात तो लोकांना. मी बेवड्यांना सुद्धा सांगतो त्याची दारू प्यायची, पण त्याला मतदान नाही करायचं. का तर मला दारू पाजली. काय आता जे बेवडे झाले ते काय बिचारे प्यानारच आहे, पण त्यांनी एक शपथ घ्यायची, जो आपल्याला वाईट मार्गासाठी मदत करतो त्याला आपण मदत नाही करायची. खुशालराव निवडणुका आल्यावर दारूच्या खंबेचे खंबे पोहोचवतात राव. शपथ घ्या पुढच्या पिढीने. तर खरंच शपथ, तुम्हाला जर कोणी दारूची बाटली हातात द्यायला लागलं ना, खानदेशी कानाखाली लावा. त्याच्या पुढचं मी पाहून घेतो, मी पाहून घेतो. मला फोन करा फक्त की एक नेता आला होता आणि दारूच्या बॉक्स घेऊन आला, बाटल्या घेऊन आला, मला देत होता. मी त्याच्या कानाखाली जाळ काढलाय, बापू पुढचं सांभाळून घ्या. जर नाही सुखरूप बाहेर काढलं तर आपण नावाचा संग्राम बापू नाही राव. तेवढं तर काम करून ठेवलंय राव महाराष्ट्रात, तेवढं करून ठेवलंय.
काय यांचे म्हणजे काय आपल्या समाजाच्या बाबतीत षडयंत्र चालू आहे. हे फक्त मतदानापुरते जिवंत राहिले पाहिजे. यांनी प्रगती नाही केली पाहिजे, श्रीमंत नाही झाले पाहिजे, हे गरीब राहिले पाहिजे आणि पुढच्या पंचवार्षिकला पुन्हा आमच्याकडे दारू मागायला आले पाहिजे. हे षडयंत्र आहे. याच्या मागे लय मोठं राजकारण आहे, बाकी काय नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला चांगली वाट फक्त समाज सुधारक दाखवतील, दुसरं कोण दाखवणार नाही. नाचा, धिंगाणा घाला, दारू प्या, भावाशी भांडा, चुलत्याला हाना, तुमच्या केसेस जाऊ द्या कोर्टांमध्ये, आमच्याकडे मिटवायला या. आपण काय अहो, आपण उमाजी राजे नायकांचे मावळे हो. आपण शिवरायांचे, छत्रपती संभाजी राजांचे मावळे. वज्रमुठ अशी बांधली पाहिजे, एक बैठक बसली पाहिजे तुमची. ही रामोशी, रामोशी नाही बरं का खरा शब्द, रामवंशी. दादा रामवंशी म्हणजे तुमच्या वंशातच राम आहे भाऊ. छोटी लोक आहे का? वंशात राम आहे डायरेक्ट, पहिल्यांदा राम आहे डायरेक्ट. एक बैठक बसली पाहिजे आणि एक विचार झाला पाहिजे गावात. तो कार्यक्रम करतोय, हा तो कार्यक्रम करतोय, तो तिसराच करतोय, तो चौथाच करतोय. आज मला अभिमान वाटला की सगळ्या परिसरानं असा एकत्रित येऊन कार्यक्रम केला. पुढच्या काळामध्ये इतका भव्य झाला पाहिजे, इतका भव्य झाला पाहिजे की महाराष्ट्रातला सर्वात मोठा उमाजी राजे नायकांचा जयंती महोत्सव वेल्लाळे गावात होतो, अशी महाराष्ट्रात बातमी गेली पाहिजे. आज साईखिंडीच्या तिथले बॅनर पाहिले, मला समाधान वाटलं राव, काहीतरी करून दाखवलं का. कळू द्या. अजून अनेक म्हणजे आपलं दुर्दैव पहा, आपण व्यसन घराघरापर्यंत पोहोचू शकलो, पण महाराष्ट्राच्या घराघरात आपण अजून उमाजी राजे नाईक पोहोचू शकलो नाही पोहोचू. आणि हे दुर्दैव. आज सगळा दोष तुम्हाला आम्हाला आहे. तुमचं आमचं काम आहे. आज तुम्हाला सांगतो, जागरण गोंधळाच्या निमित्तानं तुम्ही जाताना गावागावात म्हणा, तुम्ही खंडोबा सांगा, जेजुरी सांगा, पण 5 मिनिटं तुम्ही उमाजी राजे नाईक सांगा महाराष्ट्राला. ते कशा रचना करायच्या, कसे गीत बनवायचे, मी तुम्हाला सांगायची गरज नाही. तुम्ही त्याच्यात बहादर आहे. रात्र लोक बसतात राव तुमच्या पुढं. आम्ही जसे कीर्तनातून शिवराय सांगतोय, उमाजी राजे नाईक सांगतोय, जिजाऊबाई साहेब सांगतोय, संभाजी राजे सांगतोय, लोक आम्हाला शिव्या देतात. हे कीर्तनाचे विषय आहे का? पण आम्ही शिव्या खातो. आम्हाला माहिती आहे महाराष्ट्राला शिवराय सांगावं लागणार आहे, महाराष्ट्राला उमाजी राजे नाईक सांगावं लागणार आहे. तसे तुम्ही जागरण गोंधळाच्या निमित्तानं गेले ना, 5 मिनिटं तुम्ही उमाजी राजे नाईक सांगा ना त्या परिवाराला. बनवा त्याच्यावर गीत, बनवा त्याच्यावर काय असेल ते सगळा गोंधळ बनवा, पण उमाजी राजे नाईक पोचवा. आणि या महाराष्ट्राची परंपरा, या भारताची संस्कृती, आपल्यात किती बघा, किती मतभेद पसरवले बघा, की हा देश उच्च नीच करतो, स्पृश्य अस्पृश्य करतो. केला असेल काही लोकांनी, सगळे चांगले राहत नाही भाऊ, सगळे सज्जन राहत नाही. पण या हिंदुस्थानाचा आद्य कवी महर्षी वाल्मिकी कोळ्याच्या घरातला होता, हे आपण सांगितलं पाहिजे लोकांना. या देशाची महिला संत शबरी ही बिल्लाच्या घरातली होती, आपण सांगितलं पाहिजे लोकांना. संत चोखोबाराय महाराज महाराच्या घरातले होते, आपण सांगितलं पाहिजे लोकांना, आणि त्यांना संत म्हणून स्वीकारला आपण. मला वाटतं आत्ताच्याच सरकारने उमाजी राजे नायकांची जयंती शासकीय करून टाकली, ती शासन दरबारी आणली ती सरकारने. आत्ता आणली, एवढ्यात आणलेली प्रकारे, एवढ्या 5-6 वर्षातला प्रकार असेल. गरज होती ती भाऊ, गरज होती, गरज. आपले राष्ट्रपुरुष आपण नाही जगासमोर मांडायचे, मग कोणी मांडायचे? माही तुम्हाला विनंती आहे, आज पिणाऱ्या माणसांनी सुद्धा राजांपुढे शपथ घ्या, आजचा शेवटचा दिवस, उद्यापासून पिणार नाही. काय नाही, अहो हळूहळू होईल परिवर्तन. ते जर रक्तात शिरले ना, रक्तात, की मी त्यांचा वंशज आहे, ही भावना जर रक्तात शिरली ना, उद्या दारू पाहून उलटी येईल महाराज, इतकं ते मोठं नाव आहे. महिला मंडळ सुद्धा पोरांवर चांगले संस्कार करा. पोरां देखत तुम्ही तंबाखू खाल्ल्या तर त्या पुढ्याच मागणारे पोरं सुद्धा, पोरी सुद्धा म्हणाल आई पुढे आहे का. या पुढच्या पिढीला चांगलं खाऊ घाला, गावरान तूप खाऊ घाला या पोरांना. आज आपल्याकडे गुटखा घ्यायला पैसे, तंबाखू घ्यायला पैसे, सिगारेट प्यायला पैसे, पण 1 किलो सफरचंद घ्यायचे म्हटल्यावर आपण म्हणतो आम्ही गरीब आहे.
खरं आहे का खोटं आहे मला सांगा. आम्ही गरीब आहे म्हणतो, आमची सफरचंद घ्यायची ऐपत नाही. अरे तंबाखूची पुडी लय महाग आहे भाऊ, किलोचा रेट काढा तंबाखूचा. हा मग आपण निमित्त केलंय, करायचं म्हटलं ना, ठरवलं ना, करता येतं सगळ्या गोष्टी. एक एक पाऊल आपल्याला टाकावं लागणार आहे या परंपरेला शोभू. माई तरुणांना विनंती आहे बघा, एक संग्राम बापू भांडारे सगळीकडे नाही पोचू शकत. तुम्ही असा संकल्प करा की राजे उमाजी नायकांचं असं चरित्र, सणावाळ्या, तारखा, कधी कोणता प्रसंग घडला तो सगळा अभ्यास करील आणि पुढच्या वर्षी 1 महिना अगोदर सोशल मीडियावर मी मेसेज टाकल की ज्यांना उमाजी राजे नायकांचं चरित्र ऐकायचंय त्याने मला फोन करा. हा ही पोरं उभी राहिली पाहिजे स्टेजवर, वाडी वस्तीत जाऊन आपल्या समाजापर्यंत पोहोचून उमाजी नाईक घराघरापर्यंत पोहोचवा. काहींना असं वाटतं आपण बेवड्यांचीच परंपरा आहे, आपलं घर प्याताडांचंच आहे. अरे नाहीये तसं. शूरवीरांचा घराणा आहे हा ना, इंग्रजांना घाम फोडणाऱ्यांचा घराणा आहे. हे वाघ सगळे सिंह आहे. आणि लय अपेक्षेने आलो मी, मला परिवर्तन पाहिजे इथं परिसरात. यंदाच्या वर्षी जाऊ द्या, पण पुढच्या वर्षी जयंती उत्सवाला अजिबात मळके कपडे घालून कोण येणार नाही मंडपात. अरे आपल्या बापाची जयंती आहे, नवा कोरा करकरीत ड्रेस घालून यायचा. हे दादा 2-4 जण बसले कडक, तर मला मुडा आला माहितीये का. हो ना, मेहुनीच्या लग्नात बरा निळ लावून जातो बार. हा नव्या साड्या विड्या. अहो पुढच्या वर्षी जयंतीला रांगोळ्या काढा, प्रत्येक घरा पुढं सडे टाकून रांगोळ्या घाला, घर स्वच्छ करा. एक वाक्य सांगतो, उमाजी राजे नायकांची जयंती म्हणजे आमच्या घरासाठी दिवाळी आहे असं सण करा. करा, पोचवा, घरापर्यंत पोचवा, त्यांचं कर्तृत्व पोचवा. या पुढच्या पिढी ही पोरं, कोण जर म्हणत असेल ना पोरांनी संग्राम बापू कोणासाठी बोलावला, बेवड्यांसाठी नाही बोलावला, ही जी पोरं बसली ना मांड्या घालून यांच्यासाठी बोलावलाय. यांच्यात उमाजी राजे नाईक दडलेले, यांच्यात शिवराय दडलेले, यांच्यात संभाजीराजे दडलेले, या बारीक बारीक पुरी ना यांच्यात जिजाऊ साहेब दडलेले आहे. यांच्यासाठी दादा ही सगळी प्रबोधन सुधारले तर लय आनंद आहे. लय म्हणजे लय मोठं समाधान आहे. क्रांतीवीराचाच घराणा आहे ना, अभिमान वाटला. आणि म्हणून गणेशोत्सव असो सुद्धा मी म्हटलं ठीक आहे, काय हरकत नाही. उमाजी राजे नायकांचं कर्तृत्व, घरांमध्ये प्रतिमा लावा महाराजांच्या. अजूनही अनेक घरांमध्ये उमाजी राजे नायकांच्या प्रतिमा नाहीये, ते कोणीतरी नेत्याने मनावर घ्या आणि 1000 फ्रेम बनवूनच घ्या डायरेक्ट. आणि ज्याला गरज आहे त्याने फोन करायचा आणि त्याच्याकडून घेऊन जायची. त्याच्यावर पाहिजे नाव लिहा खाली, या नेत्याकडून प्रेम भेट. बाटल्या देण्यापेक्षा बरं आहे ना ते. खरं आहे का कुठे साहेब. घरात उमाजी राजेंची प्रतिमा पाठवा, त्यांचे चरित्राची जी पुस्तकं असतील ती घराघरापर्यंत पोचवा. काही चित्रपट असतील तर त्यांच्या लिंक पाठवा. युट्यूबवरच्या त्यांच्या ज्या माहितीच्या ज्या लिंक आहे त्या आपल्या मित्रांना पाठवा. नुसतं आप्पाकडं क्रेडिट कार्ड आहे. काय झालंय आपल्या समाजाला मला काही कळना बा. वैतागलोय मी अक्षरशः महाराज. आता खरं सांगतो, मला त्रास व्हायला लागला. आपण जीव तोडायचा आणि माणसांनी आहे तेच तसंच वागायचं नाही. मस्त पुढच्या काळात आणि भरभरून द्यायचं आहे बघा. शेवटी ना जन्माला येतात, खातात, पितात, मारतात माणसं, पण धर्मासाठी केलेलं आणि खर्च केलेला कधीच वाया जात नाही. उद्या पुढच्या काळात पोरं म्हटले ना राव अण्णाराव जयंतीला भरभरून द्यायचा, पुढच्या पिढीला अभिमान वाटेल. तन मन धनाने सहभागी व्हायचं या जयंती उत्सवामध्ये. या पोरांना अजून बळ दिलं ना तुम्ही, पुढच्या काळात हे म्हणतील एक संग्राम बापूचं काय आला 2-4 कीर्तनकार आणायचे यंदा, 5-6, एखादी महिला, एखादा पोवाडा, एखादं व्याख्यान, एखादं कीर्तन, असे कार्यक्रम घेता येतील भाऊ. मोठा उत्सव घेता येईल या कार्यक्रमांचा, तो होणं गरजेचं आहे. आपण स्वराज्याचे मावळे, अजूनही जी पोरं कपाळाला टिळा लावत नाही त्यांनी लावायला सुरुवात करा. आपण हिंदू आहे आणि हिंदू असल्याचा आपल्याला गर्वच पाहिजे. उद्या जर कोणी विचारलं ब्राह्मण आहे का, मराठा आहे का, वांजारी आहे का, सुतार आहे का, माळी आहे का, मातंग आहे का, तेली आहे का, रामोशी आहे का, मार आहे, नाही, आम्ही फक्त हिंदू आहे. आपली जात आपण हिंदू म्हणून प्रमोट केली पाहिजे पुढच्या काळात. आणि हिंदूंमध्ये फूट पाडायची षडयंत्र वर्षानुवर्ष चालू आहे. पण हा हिंदू धर्म कधी संपला नाही, पुढं संपणार नाही.
कारण देवानं सांगितलेलं आहे, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवती भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. जेव्हा धर्म अडचणीत येईल तेव्हा मी अवतार घेईल. पण कोणासाठी घेईल? भक्तांसाठी घेईल ना. मग टिळा लावणारे शिल्लक नाही राहिले तर देव कायला अवतार घेईल? देव म्हणाल टिळ्यावालेच नाही राहिले इथून जायचं कोणासाठी? म्हणून गावात आपण कपाळाला टिळा लावला पाहिजे, मुखानं समोरच्याला राम राम म्हटलं पाहिजे. आपले पूर्वज राम राम म्हणत होते, आपण हाय हॅलो सुरू केला. आता मुखानं राम राम म्हणायचं, घरावर भगवे झेंडे लावा, हिंदुत्व मिरवा, प्रत्येकाला आपापल्या धर्माचा अभिमान आहे. आज ह्याच भारत देशामध्ये एक वर्ग म्हणतोय आम्ही मुसलमान आहे, एक वर्ग म्हणतोय आम्ही ख्रिश्चन आहे. मग अरे येड्यांनो, आपण हिंदू आहे ना. फक्त हिंदूच धर्म मानायला तयार नाही, बाकी सगळे आपापल्या धर्माचा प्रचार प्रसार करू राहिले, धर्माचं मतदान एकत्रित करू राहिले. काय झालं लोकसभेला? धर्माचं मतदान एकत्रित झालं आणि हिंदू मात्र भांडत राहिला आपापसात. तर हा हिंदू संघटित करणं तुमची आमची सगळ्यांची जबाबदारी आहे. आणि त्याच्यासाठी धर्माभिमान, छत्रपती संभाजी राजांना काय कमी केलं होतं? काय पाहिजे सांग म्हटला, पोरगी द्यायला तयार झाला औरंग्या. पण संभाजी राजांनी धर्माशी तडजोड नाही केली, कारण संभाजी राजांना माहित होतं मी फितूर झालो तर अख्खा महाराष्ट्र फितूर होणार आहे. म्हणून त्या राजे गेले ना, आपल्याला म्हणावं लागलं देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था और महापराक्रमी परमप्रतापी एकही शंभू राजा था. कदाचित उमाजी राजे नाईक त्या काळात इंग्रजांना एक पत्र पाठवलं असतं. काय असेल ते मला सांगा, तुमची सेवा करतो. किती अवजाच्यासाठी 10,000 इनाम, 200-400 बिघे जमीन. त्या व्यक्तिमत्वानं किती पगार मागितला असतं तर इंग्रजांनी दिला असता. पण फितुरी त्यांच्या रक्तात नव्हती, त्यांच्या रक्तात क्रांतीच होती. आणि ती क्रांती उमाजीराजे नाईकांनी समाजापुढे ठेवली. घराघरात प्रतिमा लावा, चौकात चौकात त्यांची स्मारक उभी करा. पुढच्या पिढीला शिकवायचं जर काय असेल तर उमाजीराजे नाईक शिकवा. या देशातला धर्मही सुरक्षित राहील, या देशातला देवही सुरक्षित राहील आणि हा देश पण सुरक्षित राहील. ज्ञानेश्वर कीर्तनाच्या निमित्तानं अत्यंत मधुर अशी गायन साथ करणारे आमचे मित्र भजन सम्राट हरिभक्तीपरायण नवनाथ महाराज गीते, भजन सम्राट हरिभक्तीपरायण शुभम महाराज बनकर, मृदंग सम्राट हरिभक्तीपरायण माऊली महाराज तांबे, ही सगळी मंडळी आमच्या सांदीपनी गुरुकुल घुलेवाडी, आमचे मृदंग सम्राट हरिभक्तीपरायण केशवजी महाराज जगदाळे गुरुजी यांचे पट्ट शिष्य हरिभक्तीपरायण मृदंग सम्राट राम महाराज पवळ यांची ही सगळी वारकरी शिक्षण संस्था. मी आवर्जून पवन भाऊ कुठे आवर्जून तुम्हाला सांगतो, हीच टीम पाहिजे बरं का प्रतिवर्षी आपल्याला. एकदम भारी गायन वादन, एकदम म्हणजे दर्जेदार आहे सगळी मंडळी. आणि वारकरी शिक्षण संस्थेचं चांगलं काम. आमच्या सगळ्या गुरुबंधूंचे मनापासून धन्यवाद. त्याचप्रमाणे व्हिडिओ शूटिंगसाठी उपस्थित असणारे आमचे मित्र सन्माननीय दीपकरावचे मना फार चांगल्या पद्धतीने शूटिंग करतात. आणि मला अनुभव आहे महाराज, मला पुढच्या 3 तासामध्ये मला जे पाहिजे राहतात ते व्हिडिओ पाठवतात. मी त्यांना सांगितलं कीर्तन थांबलं एवढे व्हिडिओ मला पाठवा, नाही तर व्हिडिओवाल्यांचा मला अनुभव लय वाईट आहे. शूट करेपर्यंत गोड गोड बोलतात, शूटिंग झालं की गायब. पण आमचे मागं पण मला 2-3 व्हिडिओ पाहिजे होते, अर्जंट पाठवून दिले महाराज, लगेच पाठवून दिले, आज पण पाठवतील. तर आमचे आजच्या ऐका ना आता 5 मिनटं भावांना ऐका ना रे, 5 मिनटं फक्त. हे बघा, ज्यांनी या कार्यक्रमासाठी भरभरून दिले त्यांचे सगळ्यांचे उल्लेख करू द्या. या वेल्लाळे गावचं एक आदर्श प्रतिष्ठान म्हणजे राजे उमाजीराव नाईक प्रतिष्ठान वेल्लाळे, आजच्या कीर्तन सेवेसाठी ज्यांनी सौजन्य दिलं असे दानशूर व्यक्तिमत्व सन्माननीय रावसाहेबराव गुळवे, धोंडीबा भाऊ जेडगुले, मंडप डेकोरेशनसाठी विलासराव गुळवे, बबनराव गुळवे, आमचे भाऊसाहेब जेडगुले, शरदराव गोफणे, शरदराव चव्हाण, रामदास भाऊ गोफणे, अन्नदानासाठी भरभरून सहकार्य करणारे आमचे गणेशदादा गोफणे, महेशराव गुळवे, विकीभाऊ वाघ, सुनीलभाऊ जेडगुले, राजेंद्रदादा गुळवे,
मच्छिंद्र भाऊ गुरुकुले या सगळ्या मान्यवरांचे धन्यवाद. त्याचप्रमाणे सुधाकर भाऊ गोफणे, साहेबराव गुळवे, अशोकराव गुळवे, मिलिंद भाऊ दत्तू गोफणे, गणेश भाऊ बोराडे, सुभाष भाऊ जेडगुले, सुरेश भाऊ गुळवे, तुकाराम भाऊ गुळवे, अजित भाऊ जेडगुले, नाईक फाउंडेशन, राजे उमाजी राजे नाईक फाउंडेशन, त्याचप्रमाणे रवींद्र अशोक भाऊ जेडगुले, समस्त ग्रामस्थ, मारुती दासरी, दादासाहेब बाजीराव, त्याचप्रमाणे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणारे जय मल्हार क्रांती संघटना नाशिक जिल्हा, त्याचे अध्यक्ष सन्माननीय आमचे महेश भाऊ जेडगुले उपस्थित आहे. महेश भाऊंसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. त्याचप्रमाणे जय मल्हार क्रांती संघटनेचे सदस्य सन्माननीय रमेशदादा वाघ उपस्थित आहे. रमेशदादांचं हार्दिक स्वागत करूया. सन्माननीय मुख्याध्यापक संग्राम निवासी मुकबधी विद्यालय वेल्लाळे, संग्राम आहे काय नाव? अरे वा. सुनील दादा कवडे, सन्माननीय सुनील दादा कवडे यांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. सरांचं वेळोवेळी मार्गदर्शन या सगळ्या तरुण पिढीला लाभतं. सरांना विनंती आहे की आपण कृपया समोर या. सरांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. अत्यंत समाजोपयोगी सेवाभावी काम सर करताय. सरांचे देखील मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. वेळोवेळी मला पत्रिका पाठवणारा, लोकेशन पाठवणारा, माझ्या संपर्कात राहणारा आमचा पवन भाऊ गुळवे असेल, अजून बाकीचे सगळे सहकारी, आता सगळ्यांची नावं नाही घेता येत. साऊंड सिस्टीम अत्यंत चांगली आहे. साऊंड सिस्टीमचे मनापासून धन्यवाद. लाईट व्यवस्था, आचारी व्यवस्था, अन्नदान करणारी सगळी माणसं भरभरून अशा प्रकारे एका साह्य करू, अवघे धरू सुपंत. एकच आहे बघा, हे काय कोणाच्या पुरीचं लग्न किंवा मेवणीचं लग्न नाही, हा बापाचा सोहळा आहे. अजिबात कोणी नाराज व्हायचं नाही. मा नाव घेतलं नाही, मा कौतुक झालं नाही. बापाचा सोहळा झाला ना, विषय संपला. पोरीचा बाप लग्न तू बरं, त्याला वाटतं का मा नाव घ्यावं? त्याची एकच इच्छा राहते, सगळ्यांनी जेवावा, सगळ्यांनी माय पुरीला आशीर्वाद द्याव्या, सगळ्यांनी माय पुरी अक्षर, ही बापाची इच्छा राहते का नाही? मग अजिबात नंतर अजिबात ते तसलं नाही पाहिजे. आपल्या ती एकल्या अडचण आहे. मा नाव नाही घेतलं, मा उल्लेख नाही केला. अरे कुठं मी घेऊन बसला? अरे पाडासारखी बाप माणसं आपल्यात झाली, तेच आपलं सर्वस्व आहे, ते सर्वस्व आहे. एकदा जोरात सगळ्यांचा नामोल्लेख करतो मी. चला काय नाही, मी फक्त क्रांतीवीर उमाजी राजे नाईक यांचा तुम्ही जोरात हात वर करून म्हणायचं विजय असो. सगळ्यांच्या हातवर बरं का, सगळ्यांच्या हातवर, सगळ्यांचे हातवर, हातवर, हातवर हात. मी म्हणतो भाऊ थांब, मी म्हणतो सगळ्यांनी हातवर करा. तो शेजारच्या भावाला सांग. हा, जय श्रीराम. क्रांतीवीर उमाजी राजे नाईक यांचा जय श्रीराम. बस झाला सगळ्यांचा नामोल्लेख. हा, आता विनेकरी महाराज, माझे सगळे वारकरी शिक्षण संस्थेतले आमच्या ताई टाळ घेऊन उभे आहेत. ताईंचे मनापासून धन्यवाद. शेवटची गोड चालू होईल आणि कीर्तन संपेल. तुका म्हणे अवघी जोडी, तुका म्हणे अवघी जोडी, तुका म्हणे अवघी जोडी, तुका म्हणे अवघी जोडी, तुका म्हणे अवघी जोडी. आवडी चरणेचे, आवडी चरणेचे कोण जाणे केले पाणी, कोण जाणे केले पाणी. पुढे उरी ठेविता, 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 ठेविता.
पुढे बुरी ठेविता पुढे बुरी ठेविता पुढे बुरी ठेविता पुढे बुरी ठेविता पुढे बुरी हो पुढे बुरी ठेविता ठेविता पुढे बुरी ठेविता पुढे 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 बुरी ठेविता 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 पुढे बुरी पुढे बुरी पुढे बुरी ठेविता कोणतारी कैसे बघिया विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल गोविंद रे देवा करा क्षमा